नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। दारूच्या नशेत झालेल्या वादातून भावानेच भावाचा खून। भेंडवडे गावातील घटना। हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथे दारूच्या नशेत झालेल्या वादातून सख्ख्या भावाने भावाच्या पोटात सुरी खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमर बाप्पूसो चव्हाण वय 33 व त्यांची पत्नी पियुषा हे दोघेही बिर्देवाडी आळते येथील समृद्धी प्लास्टिक कंपनीत कामाला होते। 28 जुलै रोजी अमर यांनी प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगून कंपनीतून घरी परतले। दुपारी पत्नीही घरी आल्यानंतर दोघे सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले आणि त्यानंतर घरी परतले। सायंकाळी अमर यांनी दारूचे सेवन केले। नशेत त्यांनी घरातील कुऱ्हाड हातात घेऊन आज संपवणार आहे असे म्हणत घराबाहेर पडल्याचे फिर्यादीत नमूद आहे। रात्री ते पुन्हा घरी आल्यानंतर पत्नीला मारहाण केली। त्यावेळी पत्नी भीतीपोटी घराबाहेर गेली तर मुली शेजारी राहणाऱ्या दिराच्या घरी होत्या। यानंतर अमर यांनी हातात कुऱ्हाड घेऊन शेजारी राहणारे त्यांचे भाऊ किशोर बाप्पूसो चव्हाण यांच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ करत दारावर कुऱ्हाडीने वार करण्यास सुरुवात केली। त्यावेळी संतप्त झालेल्या किशोर यांनी घरातून सुरी आणून तू सारखा त्रास देतोस, तुला ठेवत नाही असे म्हणत अमर यांच्या पोटात सुरी खुपसल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। गंभीर जखमी झालेल्या अमर यांनी तेथून पळ काढला, मात्र काही अंतरावरील शेतात ते कोसळले। माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना उपचारासाठी कुडाळकर हॉस्पिटल पेठवडगाव येथे दाखल केले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी मृताची पत्नी पियुषा अमर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किशोर बापूसो चव्हाण याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।